पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी मतपेट्या नेण्यासाठी निवडणूक आयोगानं 1100 बसची मागणी केली। यामध्ये 700 तर पिंपरी चिंचवडसाठी 400 बसचा समावेश आहे। मतदानाच्या आदल्या दिवशी आणि मतदानानंतर मतपेट्या ने-आण करण्यासाठी बस असणार आहे। पुण्यामध्ये म्हाडाच्या घरांची सोडत मनपा निवडणुकीनंतरच पार पडणार आहे। सुमारे 4000 घरांच्या सोडतीला आचारसंहितेमुळे स्थगिती मिळाली आहे। लकी ड्रॉमुळे स्थानिक मतदार प्रभावित होऊ शकतात, त्यामुळे आचारसंहिता संपल्यानंतरच सोडत जाहीर होणार आहे। रोहगाव, विमाननगर, वाघोली, खराडी या प्रभागांमध्ये भाजपच्या उमेदवारांनी प्रचाराचा नारळ फोडला। यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन करत रॅली काढण्यात आली। या रॅली दरम्यान भाजपच्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधलाय। पिंपरी चिंचवडमध्ये भाजपमध्ये प्रवेशाचा ओघ सुरूच आहे। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश पार पडलेले आहेत। राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका सुषमा तनपुरे, माजी नगरसेवक राजेंद्र साळुंखे यांच्यासह अनेक नेत्यांनी पक्षप्रवेश केले। मालेगाव तालुक्यातील डाबली गावामध्ये ग्रामपंचायतीनं अनोखा उपक्रम केलेला आहे। शासनाच्या नवचेतना अभियानामधून जवळपास 30 विधवा महिलांचा बांगड्या भरून हळदी कुंकू लावून साडी चोळी देऊन सन्मान केलाय। यावेळी विधवा महिलांनी समाधानाची भावना व्यक्त केली आहे। नाशिक शहरामध्ये आज पाणी पुरवठा बंद राहणार आहे। उद्या कमी दाबांना पाणी पुरवठा होणार आहे। सातपूर परिसरामध्ये पाईपलाईनला गळती लागल्यामुळे दुरुस्तीचं काम सध्या सुरू आहे, त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलंय। नाशिकमध्ये महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रेकॉर्डवरील आरोपींवर कारवाई सुरू केली आहे। एका MIDC कंपनीमध्ये दरोडा टाकणारा राहुल बोडकेला पोलिसांनी ताब्यात घेतलाय। नाशिकमध्ये शेअर मार्केटमध्ये जादा नफा कमवण्याचा आमिष दाखवून 75 लाखांची फसवणूक करण्यात आली। या प्रकरणामध्ये 5 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय। अधिक तपास या संदर्भातला केला जातोय।